थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आजचा व्लॉग मी कसा सुरू करू मला समजत नाही आहे पण आजचा व्लॉग ॲज युजल स्पेशल आहे. ॲक्च्युली मी स्पेशल ओकेजनलाच आजकाल व्लॉगिंग करते, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या व्लॉग्समध्ये हे ऐकायला मिळतं आहे का. व्लॉग यासाठी सुरू केला आहे काही स्टॅन बघा, सगळं जाऊ दे, माझं असं फ्रेममध्ये लक्ष जात आहे ना हाताकडे, म्हणजे इथून माझा हात वेगळ्या माणसाचा हात वाटतोय आणि या हाताला कमी टाईम झाला आहे आणि या हाताला जास्त. असं कसं होऊ शकतं. वॉट एव्हर. सो मी थोड्या वेळापूर्वीच उठली आणि व्लॉग सुरू केला आहे. तर व्लॉग यासाठी चालू केला आहे, आदित्य आहे ना, तुम्हाला माहिती असेल आदित्य, माझा कझिन ब्रदर आहे तो, म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आहे तो, आणि माझ्या आत्याने आणि त्याने मिळून आत्ता कार घेतली आहे. मला थोडे दिवस आधी त्याचा फोन आला होता की दीदी आपण कार बुक केली आहे, आणि मला का आनंद झाला होता या गोष्टीचा. आणि म्हणजे खूप मेहनत केली आहे आत्याने आणि खूप कष्ट करून त्याला वाढवलं आहे, आणि इतक्या वर्षांनी आता ते फर्स्ट टाइम कार घेत आहेत. आणि त्यांनी मला सांगितलेलं की आज कारची डिलिव्हरी आहे, म्हणजे 3-4 दिवस आधी त्याचा फोन आला होता की 3-4 दिवसांनी कारची डिलिव्हरी आहे, तर तू तिकडे ये करून, ठीक आहे. तर मी आज जाणार होते पालघरला, पण प्रॉब्लेम असा झाला की काल आमच्या एका मित्राची हळद होती, तर त्यामुळे घरी यायला उशीर झाला आणि मग झोपायला उशीर झाला सगळं आवरून. तर मला जाग नाही आली लवकर, म्हणजे आज सुट्टीच आहे पण जाग नाही आली लवकर, आणि त्याच्यामुळे मला जाताच नाही आलं. म्हातारी झाली आता, मला जागरण सहन होत, जागरण सहन होत नाही अजिबात, आणि मला जाग पण येत नाही. मी अलार्म लावून झोपलेले की मी उठून आवरून तरी पण जाईन, तर अशी झाली सगळी गडबड की मला आज काही पण करून त्याला भेटायचं होतं. तो पालघरवरून वाड्याला कार घेऊन गेलाय त्याची, आणि आता गुड न्यूज ही आहे, त्याचा एक मित्र आहे जो ठाण्यातून त्याला भेटायला जाणारच होता आज, सो मी त्याच्यासोबत जाऊ शकते. माझं असं चाललेलं आधी की मी बसने जाऊ का, कारण मला जायचं तर आहे वाड्याला, पण मग त्याचा एक ओंकार नावाचा फ्रेंड आहे जो त्याच्यासोबत डिग्री कॉलेजला होता, तो ठाण्यात राहतो. तर आदित्य मला म्हणालेला की तो येणार आहे डायरेक्ट वाड्याला भेटायला आदित्यला. तर मी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि मग लकीली आता थोड्या वेळानेच तो निघणार आहे, सो मला त्याच्याबरोबर जायला मिळतंय. त्याने मला एक लोकेशन पाठवलंय की तिथे ये करून, आणि मग आपण पुढे एकत्र जाऊ. सो मला हे सोडायला येतील आता, आणि त्यांची आज नाईट शिफ्ट आहे म्हणून त्यांना यायला जमत नाहीये, नाहीतर आम्ही दोघे गेलो असतो. सो मी खूप एक्सायटेड आहे. जितका काही दिवस आम्ही स्पेंड करू तो मी तुमच्याबरोबर शेअर करेन नक्की. हा व्लॉग स्पेशल यासाठीच आहे कारण आपल्या आयुष्यातली जी स्पेशल माणसं आहेत, आपल्या जवळची जी माणसं आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट्स पण खूप जास्त स्पेशल असतात आपल्यासाठी पण. सो आपण कार डिलिव्हरीच्या वेळेला तर नव्हतो, पण आजचा दिवस, आजच सकाळी आता डिलिव्हरी मिळाली आहे कारची, आता तरी आपल्याला जाता येते. सो पटापट आवरूया. मी अजून आंघोळ पण नाही केलेली, आता छान आंघोळ करते मस्त, आणि मग आपण निघूया. मी तुम्हाला घेऊन जाते वाड्याला. लेट्स गो. मला असं म्हणायचं, मी बरोबर बोलली आहे यार. कार डिलिव्हरीच्या वेळेला जरी मी नव्हते तिथे, तरी मला त्याला आज काही करून भेटायचं आहे, हेच बोलले मी, हे नाही बोलले का. ठीक आहे, वॉट एव्हर. आणखी एक गोष्ट ॲड करायची राहिली मला. मी त्याला सांगितलं नाही आहे की मी येते, म्हणजे मी त्याला उठल्यानंतर मेसेज टाकला की मला जागच नाही आली, आणि मी कॉल केल्यानंतर त्याला असं वाटलं की मी पालघरमध्ये पोहोचले म्हणून फोन केला. तर तो मला म्हणाला की आता कारची पूजा चालू आहे आणि तू कुठे आहेस. तर मला इतकं वाईट वाटलं की त्याला एक्सपेक्टेड असणार की मी पोहोचत असेल वगैरे. तर मी त्याला आता सांगितलं नाहीये की मी वाड्याला येणार आहे. म्हणजे ओंकार येणार आहे हे तर त्याला एक्सपेक्टेड होतं, त्याच्या मित्राचं नाव पण ओंकारच आहे. तो येणार आहे हे तर त्याला माहितीच आहे, पण त्याच्यासोबत मी जाणार आहे हे त्याला माहिती नाही. त्याला बरंच वाटणार आहे ऑब्व्हियसली, पण मला त्याच्यापेक्षा जास्त छान वाटणार आहे आजच्या दिवशी मी त्याला भेटू शकणार आहे, आत्याला भेटू शकणार आहे. आत्या आमची थोडी शाय आहे, जमलं तर आपण तिला व्लॉगमध्ये घेऊया आणि मजा करूया. चला. आम्ही आता वाड्यात पोहोचलोय, आदित्यकडे आलोय. हे आम्ही आता घराच्या बाहेर पोहोचलोय, आणि ही इथे कार आहे. हां हॅलो, येस 9805. कुठे बाई, मला खाली मला गाडी पार्क करायला ये ना. थँक्यू.
मास्तर तुझी मास्तरगिरी दाखवायची मला सगळ्यांना. अरे काय ना बोलतो बरं. तुझं मनोगत परत 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 काय वाटतं मम्मी तुला? तुझं मनोगत जरा व्यक्त कर आमच्या दीदीच्या ब्लॉग साठी. कसं वाटतं तुम्हाला आत्या? मोबाईल एवढंच ठेवलं. वाटतंय. थँक्यू मध्ये गेल्या. चला मी काय सांगू? काय वाटतं तुला? कसं वाटतंय तुम्हाला? काय बोलायला पाहिजे ते नाही समजत. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही तुमची फर्स्ट कार घेतली आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय फक्त बस? ओव्हरवेल्मिंग? मीच बोलते आत्याच्या मनात. गेस करतोय गेसिंग. काय वाटतं मम्मीला? काय सांगाल तुम्ही आदित्यला? काय नाही बोलणार ती. अशीच तुझी प्रगती हो. अजून तू 4 गाड्या घे. हे बोलली ती. आधी बाय. बाय गाईज, भेटूया लवकरच. Bye. राईड मारायला जाऊया आपण. होपफुली Yeah. आता तरी तू लवकर येशील.